बीडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये 38 हत्या झाल्यात आणि 38 हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत। त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आहेत। विरोधी पक्षानं विषय उचलला नसता तर परभणी आणि बीडचे दोन्ही खून गृह खात्याने पचवून ढेकर दिली असती, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। विरोधी पक्षाने जर हा विषय उचलला नसता संतोष देशमुखचा, सोमनाथ सूर्यवंशीचा, तर हे दोन्ही खून फडणवीस तुमच्या गृह खात्याने पचवले असते आणि ढेकर दिले असते। बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप आरएसएसचं संरक्षण आहे का ते सांगा, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे। बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का हे त्यांनी सांगायला पाहिजे। दादांनी धनंजय मुंडेंबाबत निर्णय घ्यावा आणि या प्रकरणात दादा चुकले तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय। जनरल पब्लिक मंचची ही मागणी आहे। या बाबतीतला निर्णय अजितदादा पवार साहेबांनी केला पाहिजे ना। पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील। धनंजय मुंडेंबाबत त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी निर्णय घ्यावा। आमचे नेते असते तर आम्ही केव्हाच नमस्ते लंडन केलं असतं, असंही सुरेश धस यांनी म्हटलंय।